रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या दिवसाची सुरुवात कशापासून होते. ते म्हणजे आपल्या गायींच्या दारांपासून. तर सकाळचा हा व्ह्यू बघून आपल्या गायींच्या दारांना सुरुवात करतो. पण सिंगल पेज लाईट असल्यामुळे दारांना खूपच उशीर लागला. दारांना उशीर लागला की आपल्या गायींच्या चाऱ्यालाही खूपच उशीर लागला. तोपर्यंत आपल्या बारक्या छकुलीला दूध पाजून घेतो. पण हिला दूध पाजताना ही आपण म्हणत होते की आम्हाला पण दूध पाजा, पण यांना दूध न पाजता यांना टाकतो वैरण. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि त्यानंतर आपल्या मोठ्या गायींना सावलीला बांधून घेतो. आणि आपला आंबा खूप मोठा असल्यामुळे आपल्याला सावलीचं तर काही टेन्शन नव्हतं. गायीच्या सावलीला बांधल्यानंतर आपलं पुढचं काम होतं ते म्हणजे आपल्याला आणायला जायचं होतं पेरणी यंत्र. पण पेरणी यंत्र आणायला जाताना हे रस्ता तर खूपच वाकडा तिकडा होता. पण ह्या रस्त्याला न घाबरता घातला ट्रॅक्टर. बघू म्हणलं काय होईल ते होईल, रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हटलं आणि घातला ट्रॅक्टर. त्यानंतर पुढं आल्यानंतर आम्हाला दिसलं मधाचं पुळं. जोडीदाराला म्हणलं बघ बाबा वर आहे का काय, आपण पीक काढून ह्या उन्हाचं बेत होईल म्हणलं. पुढं तर आल्यानंतर खूपच मोठा टँक होता. आता म्हणलं काय खरं नाही भाऊ. मग काय टाकला दुसरा घे ना, दिली रेस, सोडला कलस ती. हे म्हणलं काय होईल ते होईल बघू बाबा पुढच्या पुढं. मग काय पिठाच पाडला की ट्रॅक्टरचा. घरी आल्यानंतर पेरणी तर सोडलं आणि लोटर जोडून आलो लोटरायला. आपण लोटरायला यायच्या आधी आपल्या रानात आलं तर पाहुणं. तर या पाहुण्याला तुमच्या इकडे काय म्हणते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्यानंतर आपण कधी मस्ती केली नाही असं कधी होणार नाही. मग काय दिला ट्रॅक्टर सोडून आता घेतो लोटरून. आणि तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मराठी माणसाला सपोर्ट करा. धन्यवाद.